मित्रांनो, यंदाचा 2025 मधील कांदा बियाणाचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर मित्रांनो, गावागावामध्ये जवायाचे 5-5 पोते देखील आपल्याला आलेले विकायला बघायला मिळालेले आहेत. मित्रांनो, हे जवायाचं नक्की बियाणं काय हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, 2025 मध्ये उन्हाळी कांद्याचं बियाणं घेत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही दुकानातून बियाणं घेत असाल तर त्यामध्ये नक्की प्रोसेस काय असावी, त्याचबरोबर बियाणं घेत असताना काय काय काळजी घ्यावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, 2025 मधील कांदा बियाणाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक गावागावात खेडोपाडी 5-5, 6-6 पोत्यापर्यंत सुट्टे बियाणं आपल्याला गावात उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे बियाणं जे लोक विकत आहेत ते लोक म्हणत आहेत की आपल्या घरचं आहे किंवा जावयाचं आहे किंवा नातेवाईकांचं आहे, ते 4 पोते झालं, 5 पोते झालं आणि ते आम्ही बियाणं विकतोय आणि दुकानापेक्षा किंवा इतर याच्यापेक्षा आपल्याकडं रेट कमी आहे आणि चांगलं व्हरायटीचं बियाणं आहे, असे काहीतरी आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणावर बियाणं ही विकली गेलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लॉजिकली जर विचार केला तर यांच्याकडे 5-5, 6-6 पोते बियाणं आलं कुठून, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण की जर आपण मागच्या वर्षाचा कांदा बाजारभावाचा जर विचार केला तर साधारणतः 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव हा कांद्याला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कांदा विकून सोडून डायरेक्ट कांदा बियाणं तयार कसं केलं, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यांचा नातेवाईकांचा चांगला जर व्यवस्थित तपास केला तर 2.5-3 एकरच्या पुढं जमीन नाही आणि या जमिनीमध्ये यांच्या नावाने 4-4, 5-5 पोते बियाणं आणून ते काहीतरी विकतायत. कुठून आणलं, काय आणलं त्यांचा विषय आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये बियाणं घेताना थोडंसं टाळा किंवा चांगला विचार करा किंवा ते जे बियाणं आहे त्या बियाणाचा व्यवस्थितपणे तपास करा. बऱ्याचदा काय होतं की बियाणामध्ये जर फसवणूक झाली तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं पूर्णपणे उत्पादन बसणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गोरगरिबांचं उत्पादन बसण्याआधी किंवा होण्याआधी 200-250 रुपयाचा जर फरक पडत असेल तर दुसरं कुठलं तरी गॅरंटेड बियाणं घ्या. या बियाणाच्या मागं धावू नका. आणि खर्च फार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि बाजारभाव चांगला नसल्यामुळे तर बियाणं कुठलंही घेत बसू नका आणि बियाणाचा चांगला व्यवस्थित तपास करा. लॉजिकली गोष्टी असतात काही आणि चांगला विचार जर केला, फॉर एक्झाम्पल मी असो किंवा तुम्ही असो, जर तुम्हाला जर घरचं कांदा बियाणं तयार करायचं असेल आणि 3000, 4000, 4500 रुपये क्विंटलने जर कांदा जात असेल तर अशा वेळेस तुम्ही घ्या किंवा मी घ्या, 2, 2.5, 3 क्विंटल असेल किंवा 4 क्विंटलपर्यंत सरासरी 4-5 पायलीपर्यंत बियाणं आपल्याला उपलब्ध होईल. अशा प्रमाणातच कांदे वगैरे काढून आपण लागवड करणार आहोत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाजारभाव असताना देखील यांनी कांदा न विकता यांनी डायरेक्ट बियाणं तयार केलं आहे असं हे सांगतायत. परंतु कुठेतरी तथ्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडं बियाणं घ्या, व्यवस्थित चांगल्या प्रकारचं घेणं गरजेचं आहे. आता राहिला विषय बियाणं जर तुम्ही दुकानातून घेत असाल तर नक्की काय गोष्ट लक्षात ठेवी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही कांदा बियाणं दुकानातून घेत असाल तर सहजासहजी पहिल्या लॉटचं जे बियाणं आहे ते उचलण्याचा प्रयत्न करा आणि साधारणतः बाजारभावाचा 4-5 ठिकाणी तपास करा. 2-3 खेडेगावात करा किंवा इकडं तिकडं 4-5 गावांमध्ये जर व्यवस्थित तपास केला तर योग्य रेट काय आहे हा आपल्याला भेटत असतो आणि योग्य रेटप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर मित्रांनो, ते जे आपण बियाणं घेत आहोत ते बियाणं घेत असताना लोकल कंपनीचं घेत बसू नका, नवीन कंपनीचं. ज्या 2-3 वर्षापासून गाजलेले आहेत किंवा 2-3 वर्षापासून तुम्हाला अनुभव आहे, ते बघितलेले आहेत, जवळ कोणी लागवड वगैरे केलेली असेल, अशा बियाणांची तुम्हाला निवड करायची आहे. जेणेकरून नावाजलेल्या कंपन्यांची बियाणं घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, मग बियाणं घेत असताना दुकानदाराकडं व्यवस्थितपणे पावती वगैरे घ्या. त्या पावतीवरती तुम्ही जे बियाणं वगैरे घेत असाल त्या बॉक्सवरती जो लॉट नंबर आहे तोच लॉट नंबर तुम्ही त्या बियाणाच्या पावतीवर लॉट नंबर घेणं गरजेचं आहे. तो लॉट नंबर आहे का ते व्यवस्थितपणे चेक वगैरे करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जी व्हरायटी घेत आहात ती व्हरायटी तुमच्या मातीशी संलग्न आहे का, पाण्याशी संलग्न आहे का, हे देखील याच्यामध्ये तपास करा. आणि त्याचबरोबर किती दिवसामध्ये ही व्हरायटी येत असते हे देखील याच्यामध्ये व्यवस्थितपणे जे तुम्ही बियाणं घेत असाल त्याचं ते पॉम्पलेट वगैरे असणार आहे, ते व्यवस्थितपणे चेक करूनच तुम्हाला ते पॉम्पलेट वगैरे घेणं गरजेचं आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थितपणे चांगलं लक्ष ठेवून चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला बियाणं घेणं गरजेचं आहे. तेवढं तुम्ही ते बियाणं व्यवस्थित घ्या, कारण की आता मोठ्या प्रमाणावर फसवणूक ही होत आहे. जर नामांकित कंपनीचे जर तुम्ही बियाणं वगैरे जर घेतलं तर सहजासहजी त्याच्यामध्ये लवकरात लवकर फसवणूक केली जात नाही, कारण की त्यांना लाँग टाईमपर्यंत विश्वास वगैरे पाहिजे असतो. त्यामुळे ते जास्त बियाणामध्ये जास्त कॉम्प्रोमाइज वगैरे करत नाही, बियाणं चांगलंच देतात. परंतु हे जे बाकीचे सुट्टे बियाणं वगैरे विकत आहेत यांचा थोडासा व्यवस्थित तपास करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मित्रांनो सहजासहजी आपल्या नातेवाईकात असेल किंवा त्याच्याकडे जर तुम्ही बियाणं लागवड केलेली होती ते बघितलं असेल आणि ते जर बियाणं विकत असेल तर त्यांचं बियाणं तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो. चांगल्या प्रकारे बियाणं असतं ते घ्या. परंतु हे जे पोत्या जे बियाणं आलं आहे त्यांचा तुम्ही थोडासा तपास वगैरे करूनच घ्या. आणि या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.